आता सरपंच प्रशासक मात्र उपसरपंच सदस्यांच्या प्रशासकीय समितीचा अंकुश. युसुफ पठाण, मालेगाव प्रतिनिधी. राज्यात आधीच मुदत संपलेल्या किंवा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका विविध प्रशासकीय अडचणींमुळे वेळेत घेता न आल्यानं ग्रामविकास विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश शनिवारी निर्गमित करण्यात आले. यापूर्वी 23 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात शासनानं एक पत्र निर्गमित केले होतं, मात्र त्यावर विविध स्तरातून आक्षेप नोंदवले गेले. त्यानंतर शासनानं पूर्वीचं पत्र रद्द करून सुधारित नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील संबंधित कलमान्वये शासनाला प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचे अधिकार प्रदान करण्यात आले. नवीन नियमावलीनुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या विद्यमान सरपंचांची 6 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा पुढील निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. म्हणजेच निवडणुका लांबणीवर पडल्या तरी गावांचा कारभार थांबणार नाही अशी व्यवस्था शासनानं केली आहे. यासोबतच ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत व पारदर्शक पद्धतीनं चालावा यासाठी विद्यमान उपसरपंच व सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी राहील आणि प्रशासक म्हणून काम करणाऱ्या सरपंचांवर देखरेख ठेवेल. प्रारंभी निवडणुका तातडीनं घेण्याऐवजी थेट प्रशासक नेमण्याच्या भूमिकेला अनेक सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी विरोध दर्शवला होता. निवडणुका होईपर्यंत विद्यमान लोकप्रतिनिधींनाच कारभाराची जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर ग्रामपंचायत बंद आंदोलनही पुकारण्यात आले होते. या आंदोलनानंतर शासनानं सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारत विद्यमान सरपंचांनाच प्रशासक नेमण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा लवकरच संपणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच कार्यभार सांभाळतील. त्यामुळे पाणी पुरवठा, स्वच्छता, ग्रामविकास योजना, रस्ते दुरुस्ती, विविध शासकीय योजना अंमलबजावणी यांसारखी दैनंदिन कामं सुरळीत सुरू राहणार आहेत. प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तथापि प्रशासक म्हणून नियुक्त सरपंचांना समितीच्या माध्यमातून सामूहिक जबाबदारी पार पाडावी लागणार असल्यानं निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचं आवाहनही राहणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका कधी जाहीर होणार आणि प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया केव्हा पार पडणार याकडे आता ग्रामीण भागाचं लक्ष लागलंय. 6 महिन्यांच्या कालावधीत निवडणुका पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं संकेत मिळत असले तरी अधिकृत कार्यक्रम जाहीर होणं बाकी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.